बटाट्याचे वेफर्स म्हणजे सगळ्यांचाच अगदी आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय. कारण हे बटाट्याचे वेफर्स इतके छान लागतात की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच हे आवडत असतात. पण वेफर्स बनवताना त्यांना आधी वाफवावं लागतं, त्यानंतर ते सुकवावे लागतात आणि मग हे असे वेफर्स तयार होतात. पण आज आपण एका खास पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने हे असे इतके छान कुरकुरीत वेफर्स तयार करणार आहोत. त्याचबरोबर भरपूर पैसे देऊन महागडे असे मिळणारे हे फ्रेंच फ्राईजसुद्धा अगदी घरच्या घरी अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये बनवून कसे तयार करायचे याची साधी सोपी आणि अचूक पद्धतसुद्धा पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. इथे मी साधारण 1 किलो या प्रमाणामध्ये हे वेफर्सचे बटाटे घेतले आहेत. वेफर्ससाठी विशिष्ट प्रकारचे बटाटे बाजारामध्ये विकत मिळतात. हे काहीसे असे लालसर रंगाचे असतात आणि आपले नेहमीचे बटाट्याचा रंग पाहाल तर अगदी पिवळसर रंग असतो. तसा हा मातकट रंगाचा जो बटाट्याचं साल असतं ते बटाटे साधारणपणे वेफर्ससाठी वापरायचे. हे बटाटे मी स्वच्छ एकदा धुवून घेतलेले आहेत आणि आता आपण याची सालं काढून घेणार आहोत. जे आपलं नेहमीचं बटाटा सोलायचं जे सोलाणं असतं त्याच्याने ही अशी व्यवस्थित त्याची सगळी सालं काढून घ्यायची आहेत. या बटाट्याचा भाव किंवा किंमत ही आपल्या नेहमीच्या बटाट्यासारखीच असते. साधारण 20 ते 25 रुपये किलो असं हे बटाटे मिळतात. याच्यात आम्ही सगळी सालं काढून घेतलेली आहेत आणि जर कुठे असा थोडासा सालीचा भाग शिल्लक राहिला असेल तर तो मात्र असा सुरीने काढून घ्यायचा, म्हणजे तेवढ्या भागामध्ये सुद्धा आपला वेफर्स काळपट रंगाचा होत नाही. जिथे सालीचा भाग असेल तिथे साधारणपणे थोडंसं काळसर रंग येण्याची शक्यता असते. त्यामुळे हे असं सगळं व्यवस्थित मी काढून घेतलेलं आहे. आता हे जेवढं साल काढलेलं बटाटा आहे ते आपल्याला पाण्यामध्ये घालून ठेवायचं आहे. हे मी साधंच पाणी घेतलेलं आहे. यामध्ये सगळ्याच बटाट्यांची सालं काढून मी असंच ठेवून देणार आहे. आपल्याला यासाठी वाफवण्याची किंवा अगदी वाळत घालण्याची सुद्धा गरज नाही. हे अगदी 5 ते 10 मिनिटांमध्येच बटाट्याचे वेफर्स बनवून तयार होतात. सगळे मी बटाट्यांची सालं अशी काढून घेतली. बघा, पाणी अगदी स्वच्छ आहे कारण या बटाट्याला अगदी कमी स्टार्च असतं. त्यामुळेच आपले हे बटाट्याचे वेफर्स काळे होत नाहीत. आता काय करायचं तर हे सगळे बटाटे आहेत ते एखाद्या सुती कापडावरती काढून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने अगदी व्यवस्थित कोरडे करून घ्यायचे. याला स्टार्चचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे हे जरी आपण पाण्यातून काढून असे पुसून ठेवले तरीसुद्धा त्यांचा रंग काळसर होत नाही. त्यामुळे जास्त प्रमाणात जर करणार असाल तर थोडे थोडे असे बटाटे सोलून जर तुम्ही कोरडे करून ठेवले तरीही काही हरकत नाही. आता हा बटाटा घ्यायचा आणि हे आपलं स्लायसर जे असतं वेफर्स करायचं ते घ्यायचं. बटाटा साधारणपणे आडव्या बाजूने पकडायचा, म्हणजे वेफर्स अगदी छान मोठे मोठे होतात. उभ्या बाजूने धरलं तर अगदी लहान लहान वेफर्स होतील. असे छान लांबसडक आणि मोठे वेफर्स होण्यासाठी आडव्या बाजूने बटाटा किसून त्याचे असे काहीसे स्लाईस करून घेतलेले आहेत. आता हे आपण स्लाईस थोडा वेळ बाजूला ठेवूयात आणि एखाद्या वाटीमध्ये काय करायचं, साधारण चमचाभर मीठ घ्यायचं आणि अर्धी वाटी इतकं पाणी घालायचं आहे. हे आपल्याला मिठाचं पाणी असं बनवून ठेवायचं आहे. हे जेव्हा आपण वेफर्स तयार करू त्यावेळेस वापरणार आहोत. आता इथे मी तेलही चांगलं गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये हे वेफर्स घालून घ्यायचे. कढईमध्ये बसतील एवढे वेफर्स आपल्याला इथे घालायचे आहेत. हे असे एक एक करून घातले ना की अगदी ते एकामेकाला चिकटत नाहीत. भरपूर प्रमाणात घातले म्हणजे अगदी कढईभर घातले तरी चालेल आणि चमचाभर हे मिठाचं पाणी घालून घ्यायचं. जरी ते तेलामध्ये गेल्यानंतर एकामेकाला चिकटले तरीसुद्धा काही हरकत नाही, कारण तेलामधून जसजसे ते तळत जातात तसतसे ते एकामेकापासून सुटे होतात. आता हे असं चांगलं गॅसची आच मध्यम ठेवायची आणि मध्यम आचेवरतीच हे चांगले असे मस्त तळून घ्यायचे. मिठाचं पाणी आपण यावर घालतो त्यामुळे बराचसा तडतड आवाज येतो आणि अंगावर तेलही उडू शकतं. त्यामुळे थोडी काळजीपूर्वक हे पाणी घालताना काळजी घ्यायची आहे आणि हे बटाट्याचे वेफर्स चांगले मस्त असे मध्यम आचेवरती तळून घ्यायचे. अगदी लहान आचेवर तळले तर वेफर्स तेलकट होऊ शकतात. बघा, आता अगदी मस्त बुडबुडेही कमी झालेत आणि जे आपण मिठाचं पाणी घातलं होतं त्याचा आवाजही बंद झालेला आहे. आता हे वेफर्स आपण काढून घेऊयात. पूर्ण असे बुडबुडे शांत व्हायला हवेत. बघा, अजिबात आपले वेफर्स लालसर झाले नाही आहेत किंवा काळपट रंग आलेला नाही आहे. अगदी छान पांढरे शुभ्र जसे आपण मार्केटमधनं विकत आणतो तसेच हे वेफर्स आपले बनवून तयार झालेले आहेत.
हे असे मस्त हलके लागतात आणि अजिबात तेलकट न होणारे हे घरच्या घरी तयार केलेले बटाट्याचे वेफर्स जर तुम्ही असे केले तर लहान मुलांना बाहेरचं कुठल्या तेलाचं असेल ते खायला देण्यापेक्षा हे घरच्या घरी तुम्ही करून देऊ शकता। आता याच पद्धतीने मी दुसरीसुद्धा बॅच अशी तळून घेणार आहे। साधारण एक बटाट्याची बॅच एका वेळी तळली तरी चालेल। जर तुम्ही मोठी कढई ठेवली तर मात्र एका वेळी भरपूर प्रमाणात तुम्हाला वेफर्स करता येतील। दुसरी बॅचसुद्धा आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत। फक्त एक लक्षात ठेवायचं की बुडबुडे अगदीच कमी झाले पाहिजेत आणि दुसरं म्हणजे जे आपण मिठाचं पाणी घातलं असतं त्याचा जो तडतड आवाज येतो तो पूर्णपणे बंद झाला पाहिजे। इथपर्यंत झाले की मग लगेच वेफर्स हे काढून घ्यायचे। बघा दुसरी बॅचसुद्धा अगदी झटकेपट बनवून तयार झाली। साधारण 2-3 मिनिटं एक बॅच तळण्यासाठीचा वेळ लागतो। हे सगळे वेफर्स आपले मस्त असे बनवून तयार झालेले आहेत। अतिशय सुंदर असे वेफर्स झाले, जसे आपण मार्केटमधून आणतो अगदी तसेच तयार झालेत। साधारण 3 बटाट्यांचे मी हे वेफर्स केलेले आहेत। बघा अगदी छान मस्त पातळ आणि पांढरे शुभ्र असे आपले वेफर्स तयार झालेले आहेत। मी तुम्हाला एक वेफर तोडून सुद्धा दाखवते, म्हणजे तुम्हाला आवाज येईल त्यावरनं खरंच लक्षात येईल की अगदी छान कुरकुरीत वेफर्स तयार झाले आहेत। आता आपण शिल्लक राहिलेले जे 2 बटाटे आहेत त्यांचे फ्रेंच फ्राईज बनवणार आहोत, किंवा कोणी फिंगर चिप्ससुद्धा त्याला म्हणतं ते करणार। त्यासाठी असं उभ्या आकारामध्ये बटाटा कापून घ्यायचा आहे। पुन्हा त्याला अजून एक मधून चीर देऊन घ्यायची आणि मग हे असं उभे काप करून घ्यायचे आहेत। साधारणपणे फ्रेंच फ्राईज असे हे उभे काप केलेलेच असतात, त्यामुळे आपण त्याच पद्धतीने हे असे उभे काप करून घ्यायचे। साधारण 1-1 सेंटीमीटरचा एक काप असं करून घ्यायचं। बघा या पद्धतीने असे हे उभे 1-1 सेंटीमीटरचे मी काप असे करून घेतलेले आहेत। सगळेच दोन्ही बटाट्यांचे या पद्धतीने असे फ्रेंच फ्राईज फिंगर चिप्स करून घेतलेत। तेलही चांगलं कडकडीत गरम झालं की गॅसची आच मध्यमच ठेवायची आहे। फ्रेंच फ्राईज तळतानासुद्धा आपल्याला गॅस मोठा करायचा नाही आहे किंवा अगदी लहान आचेवर तळायचं नाही। लहान आचेवर तळलं तर मात्र तेलकट होऊ शकतात आणि मोठ्या आचेवर तळलं तर पटकन वरून रंग बदलला जातो, पण आतपर्यंत नीट न शिजल्यामुळे ते कच्चे राहू शकतात। म्हणून असं मध्यम आचेवरतीच हे छान असे अधनमधनं हलवत तळून घ्यायचे आहेत। आपण बाजारातनं किंवा जेव्हा मॉलमध्ये जातो त्यावेळी बर्गरसोबत हे फ्रेंच फ्राईजचं घेतो, पण आपल्याला बरेचसे पैसे मोजावे लागतात। पण तुम्ही या पद्धतीने जर बटाटे घरी आणून ठेवले तर हवं तेव्हा हे फ्रेंच फ्राईज बनवू शकता। हा बघा अगदी व्यवस्थित हा असा आतपर्यंत शिजला गेलेला आहे। आता आपण हे काढून घेऊयात। तेलातून काढताना मात्र सगळे फ्रेंच फ्राईज व्यवस्थित तेल निथळून काढून घ्यायचे, म्हणजे ते अजिबात तेलकट लागत नाहीत। जर तुम्ही 25 रुपयाचे 1 किलो जरी बटाटे आणले तर भरपूर प्रमाणात तुम्हाला वेफर्स किंवा हे फ्रेंच फ्राईजसुद्धा करता येतील। संध्याकाळच्या वेळी स्नॅक्स म्हणून किंवा पार्टीच्या वेळी स्नॅक्स म्हणून हे असे फ्रेंच फ्राईज घरच्या घरीच आपण अगदी स्वस्तात मस्त तयार करू शकतो। तुम्हीसुद्धा या पद्धतीने हे असं यावरती नंतर थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे, कारण फ्रेंच फ्राईजला आपण तळण्यासाठी मीठ घातलं नव्हतं। त्यानंतर जर आवडत असेल तर हा पेरी पेरी मसाला घालायचा आणि मग त्यामुळे छान अशी चटपटीत किंवा पेरी पेरी फ्लेवरचे आपले फ्रेंच फ्राईज बनवून तयार होतात। आता बघूया की बघा आतपर्यंतसुद्धा अगदी व्यवस्थित आपले हे फ्रेंच फ्राईज तळलेले आहेत। हे पहा दाबल्यानंतर ते अगदी सहज मॅश होतं आहे। असे हे आपले वरून काहीसे कुरकुरीत आणि आतून छान सॉफ्ट असे हे फ्रेंच फ्राईजसुद्धा बनवून तयार झाले आहेत। तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा। तुम्हाला एक विनंती आहे, जर तुम्हाला माझे व्हिडिओज पाहायला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व बाजूला असलेलं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा। पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह। धन्यवाद।